रविवारी 28 सप्टेंबरला हरियाणाच्या पानिपतमध्ये एका महिलेने सदर पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली। तक्रार होती तिच्यावरती झालेल्या सामूहिक अत्याचाराची। 3 तरुणांनी आणि एका महिलेनं मला जबरदस्ती गाडीत बसून एका जंगलामध्ये नेलं, तिथं माझ्यावरती सामूहिक अत्याचार केला। या सगळ्या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून जर याबद्दल कुणाला काही सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। धक्कादायक म्हणजे जेव्हा हे 3 तरुण या महिलेवरती अत्याचार करत होते तेव्हा त्यांची मैत्रीण आजूबाजूचे लोक हा घडणारा सगळा प्रकार बघत तर नाहीये ना याची खबरदारी घेत पहारा देत होती। या आरोपी महिलेनं आपण पत्रकार असल्याचं सोंग आणत पीडितेवरती वेश्याव्यवसायाचा आरोपही केला। पानिपत मधल्या या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आरोपी असणारे 3 पुरुष आणि एक महिला हे चौघेही यूट्यूबर असल्याचा दावा या पीडित महिलेनं केलाय। पण पानिपत मधल्या या महिलेसोबत नक्की काय घडलं, तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये काय म्हटलंय, पोलिसांकडून या सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये कोणती कारवाई करण्यात आली आहे, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। हरियाणाच्या पानिपत मधल्या रिफायनरी रोड लगत एक जंगल आहे। त्या जंगलामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या अनेक स्त्रिया लाकडं गोळा करण्यासाठी जातात। त्या जंगलातून लाकडं गोळा करून आणायची आणि त्याचा वापर सरपण म्हणून करायचा। हे रिफायनरी रोड परिसरातल्या वस्त्यांमध्ये अगदी नॉर्मल। मंगळवारी 23 सप्टेंबरला रिफायनरी रोड परिसरातल्या एका वस्तीमध्ये राहणारी महिला त्या जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी गेली। आता ही महिला ज्या भागामध्ये लाकडं गोळा करत होती तेव्हा तिथं इतर कुणीही नव्हतं। जंगलामध्ये ही महिला एकटीच होती। काही वेळानंतर एका गाडीमधून 4 जण तिथं आले। त्या 4 जणांमध्ये 3 तरुण आणि एक महिला होती। या महिलेनं आपलं नाव किरण असून आपण पेशाने पत्रकार आहोत असं या पीडित महिलेला सांगितलं। त्यानंतर किरणने या महिलेवरती तू जंगलामध्ये वेश्याव्यवसाय करते, चुकीचं काम करते असं म्हणत आरोप केले। किरण फक्त एवढ्यावरच थांबली नाही। मी सांगते म्हणून आज तुला या 3 मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं म्हणत किरणने या महिलेला अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितलं। पण या महिलेनं या गोष्टीला साफ नकार दिला। त्यानंतर या चौघांनी या महिलेला जबरदस्तीने त्यांच्या गाडीमध्ये बसवलं। त्यानंतर हे चौघे जण या महिलेला घेऊन जंगलामध्ये गेले। गाडीतून या महिलेला जंगलात दूरवरती घेऊन गेल्यावरती या चौघांनी गाडी थांबवली। त्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केल्यावरती 3 तरुणांनी या महिलेवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। पण ही महिला या तिघांचा प्रतिकार करत होती। त्यामुळे अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप या तिघांनी मिळून या महिलेला मारहाण केली। मग या तिघांनीही एक एक करत आळीपाळीने या महिलेवरती अत्याचार केला। तेव्हा अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप हे तिघही या महिलेवरती अत्याचार करत होते तेव्हा त्यांची मैत्रीण किरण बाजूला हातात काठी घेऊन तिथं घडणारा हा सगळा प्रकार कोणी बघत तर नाहीये ना याची खबरदारी घेत होती। हे तिघे जण या महिलेवरती फक्त अत्याचार करून थांबले नाहीत तर त्यांनी अत्याचार करतानाचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला। अत्याचार केल्यावरती किरण आणि तिच्या 3 मित्रांनी या महिलेला धमकी दिली, जर हा घडलेला सगळा प्रकार कुणालाही सांगितला तर हा अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करू। हा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर तुझी बदनामी होईल आणि तू याबाबत कुणाला सांगितलं तर आम्ही व्हिडिओ व्हायरल करून थांबणार नाही, तर चौघं मिळून तुला मारून टाकू अशी धमकी या चौघांनी पीडित महिलेला दिली। त्यानंतर जंगलामध्ये 4 ते 5 महिला लाकूड गोळा करण्यासाठी आल्या। या महिला तिथं आल्याचं बघताच किरण, अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप चौघेही गाडीत बसले। त्यांनी तिथून पळ काढला। हे सगळं बघून जंगलात लाकडं गोळा करायला आलेल्या महिलांनी या पीडितेकडे जात विचारपूस केली। त्यानंतर या पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेली सगळी घटना या महिलांना सांगितली। तिघांनी सामूहिक अत्याचार केल्यामुळे ही महिला घाबरली होती। तिला मोठा मानसिक धक्का बसला होता। त्यामुळे ही घटना घडल्यावरती लगेच मी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही असं या पीडित महिलेनं सांगितलंय। या महिलेसोबत अत्याचाराची घटना घडली होती 23 सप्टेंबरला। त्यानंतर पुढचे जवळपास 3 दिवस ही महिला मानसिक धक्क्यामध्येच होती। पण शनिवारी 27 सप्टेंबरला या पीडित महिलेने धाडस करत पानिपतचे एसपी भूपिंदर सिंग यांना फोन करून तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराची घटना सांगितली। पानिपतच्या जंगलामध्ये महिलेवरती सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याचं कळताच पोलीसही ॲक्शन मोडवरती आले। पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून या महिलेने सांगितलेली हकीकत खरी आहे की नाही याची खात्री करून घेतली। या महिलेने सांगितलेल्या प्रकरणामध्ये सत्यता असल्याची खात्री पटल्यावरती पोलिसांनी रविवारी पानिपतच्या सदार पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल केला। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 70(1), 140(3), 61(2)
आणि 351(3) अंतर्गत दुखापत करणं, सामूहिक अत्याचार, अपहरण, गुन्हेगारीचा कट, धमकी देणं असा गुन्हा किरण, अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप या चौघांवरती दाखल केलाय। सध्या पोलिसांकडून या चारही आरोपींचा शोध घेतला जातोय। या पीडित महिलेनं तिच्या तक्रारीमध्ये हे चारही आरोपी यूट्यूबर असल्याचं म्हटलंय। सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओही व्हायरल होतोय। हा व्हिडिओ किरण, अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप या चौघांचा असल्याचा दावा करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये 4 तरुण आणि एक महिला पार्टी करताना दिसताय। त्यामुळं या चौघांची तरुणींना फसवण्याची गँग आहे का? या चौघांनी पानिपतमध्ये अजून कुणालाच अशा पद्धतीने फसवलंय का? या सगळ्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळं पोलिसांच्या तपासामध्ये काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।